नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात परिसरात आता उन्हाळ कांदा काढण्याला मोठा जोर आलाय। आपण बघत तर अक्षरशः मजुरांअभावी शेतकरी कुटुंब हे स्वतःच कांदा काढून कांदा हा उन्हाळ कांदा साठवणूक करताना दिसतंय। आपल्यासोबत काही कांदा उत्पादक शेतकरी, काय सांगाल की मजुरांची कशी परिस्थिती? सध्या मजुरांची अतिशय बिकट परिस्थिती आहे। मध्य प्रदेशमधून जे काही लेबर येतं आपल्या भागामध्ये त्याच्यावरच संपूर्णपणे येवला तालुक्यामधील शेतकरी अवलंबून आहे। परंतु उन्हाचा पारा जसा वाढतोय तसं तसं मध्य प्रदेशमधील लेबर या ठिकाणी घराकडे पळ काढत आहे। त्याच्यामुळं आमचा जवळजवळ 4-5 एकर कांदा होता आणि हा 15-16 ट्रॅक्टर कांदे इथं पडलेले आहेत। अक्षरशः लेबर निघून गेल्यामुळं आम्हाला संपूर्ण घरच्या घरी हे या ठिकाणी हे कांदे भरावे लागत आहेत। त्यातच यावर्षी कांद्याची साईज पण खूप मीडियम राहिली। निसर्गाने त्याच्यावरती अनुकूल वातावरण नसल्यामुळं कांद्याची साईज मीडियम राहिली आणि सध्या बाजारपेठेमध्ये कांद्याला 1200-1300 रुपये भाव जरी म्हणत असले तर प्रत्यक्षामध्ये 700-800 रुपये मार्केट विकत आहे। त्याच्यामुळं पर्यायाने आम्हाला या ठिकाणी कांदा दास्तान करावं लागत आहे। बघितलं तर अक्षरशः कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने कांदा हा साठवणूक करण्याची वेळ शेतकऱ्यांना आलेली आहे। आपल्यासोबत काही कांदा उत्पादक शेतकरी महिला देखील, काय सांगाल की तुम्ही स्वतः कांदा साठवताय, भरताय? आमचा घरचा कांदा 14-15 ट्रॅक्टर निघालेला आहे। मजूर न मिळाल्यामुळे आम्ही घरचे घरीच सगळे मुलं बाळ सगळे कष्ट करतोय। आणि बाजारभाव मिळत नाही, काय मागणी करते? मागणी अशी आहे की 2,500 ते 3,000 तरी मागणी सरकारने पूर्ण केली पाहिजे। आणि एक तर या वर्षी कांदा पण चांगला पिकलेला नाहीये। एकूणच बघितलं तर ज्या कांद्याला आता सध्या कवडीमोल बाजारभाव मिळत असून 2,000 ते 2,500 रुपये बाजारभाव द्यावा, जेणेकरून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा खर्च देखील निघेल। मात्र शासनाने कांदा साठवणुकीसह मजुरांचे देखील उपलब्ध व कांद्याला भाव देखील द्यावा, अशा विविध मागण्या आता कांदा उत्पादक शेतकरी करताना दिसत आहे। नरेंद्र वाटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला।